संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। रेतीची बेकायदेशीर व ओव्हरलोड वाहतूक, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार तसेच शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्टवरील कथित गैरप्रकारांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांचे धुळे आरटीओ कार्यालयासमोर सुरू असलेलं आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही चालूच आहे। आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडूनही आरटीओ अधिकाऱ्यांनी थेट चर्चा न केल्यानं सोनवणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हाडाखेड चेकपोस्टवर गंभीर वसुलीचा आरोप। शाणाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून होणाऱ्या बेकायदेशीर रेती वाहतुकीचे लाईव्ह व्हिडिओ आणि फोटो देऊन कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय। विशेषतः हाडाखेड चेकपोस्ट बाबत त्यांनी अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केलेत। कागदपत्र अपूर्ण असणाऱ्या किंवा ओव्हरलोड वाहनांकडून वसुली करून अधिकृत पावती न देता बनावट पावत्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे। तपासणी न करताच अनेक वाहनांची पैसे घेऊन सुटका केली जाते, तर काही वाहनांना नियमित हप्ता लावून सोडलं जातं। सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही त्रुटी काढून वाहनधारकांकडून जबरदस्तीनं पैसे उकळले जात असल्याचं निवेदनात म्हटलंय। या गैरप्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होऊन अपघाताचा धोका वाढल्याचं सोनवणे यांनी स्पष्ट केलंय। प्रादेशिक परिवहन विभागाचे असिस्टंट ऑफिसर शब्बीर शेख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सोमवारी बैठकीचं आश्वासन दिले, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून निवेदन देऊनही प्रशासन वेळेत दखल घेत नाही। आता केवळ आश्वासनांवर उपोषण मागे घेणार नाही, मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलनं उग्र आंदोलन करू असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे। हाडाखेड चेकपोस्टवर ज्या वाहनधारकांना त्रास झालाय किंवा ज्यांच्याकडून पैसे मागितले गेलेत अशा नागरिकांनी व वाहनधारकांनी पुराव्यासह सोमवार 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 11 वाजता जुन्या आरटीओ कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन सोनवणे यांनी केले। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रावसाहेब इशी, साबीर पटेल, आधार बोरसे, सरोज पाटील, संजय मगरे, योगेश पाटील, शाणाभाऊ गिरासे, विजय गोसावी, सोनू माळी, जगतसिंग गिरासे, बन्सी बापू यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते। आता सोमवारी होणाऱ्या बैठकीत प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत।